फक्त बेंचो जातोय, बेंचोनी ऑर्गन जातोय बाहेर ढोलकी येऊन आणि मला येऊन गावात. हॅलो बरं आहे जरा थांबा. बरं आपण धावून खाली आहोत. बरं एकच स्पीकर बाहेरचा नाही. हॅलो 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 तुझे ग्राउंड फोनला काम चालू आहे सगळं. हॅलो हॅलो ह्याला कसा आवाज चांगला मला काय हॅलो हॅलो. आपलेपणाची वीण ओवता यावी बघा, आपलेपणाची वीण ओवता यावी असा एक धागा पाहिजे. हे दादा आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. काय आवाज दादासाठी परत बोलू. आपुलकीची वीण ओवावी त्यासाठी असा एक धागा पाहिजे. आयुष्य फार सुंदर आहे पण बसायला अशी जागा पाहिजे. बरं मी काय म्हणतो, जोशी भाऊ आहेत कुठल्या बाजूला? बाहेर आहे. मंगेश ढवाळे माऊलींनी माझ्यासाठी एक टोपी आणलेली आहे. हळदीला नवरा बसतो ना तवा जेव्हा माझे प्रतिस्पर्धी आहेत या बाबतीत काय होत आहे मग घरच्या जर काही चेंडी काय कुठनं बाहेरनं कोणी आणलं असेल तुझ्या पायाखाली झोपून ठेव तारल्या पण आणलाय तर हे तुझ्या पायाखाली झोपून ठेव कोणी कुठनं आणलं असेल पोटात आणलं असेल पोटात आणलं असेल यांचं गाव पोट बघा काय काय म्हणतील ज्याला नाही पोट काय काय शब्द बोलतात मला सांगा थोडं बसा बोराडो आपली मजा आहे सगळी
आपण स्तवन करायचं. गणपती बाप्पा, अरे मंगल मूर्ती. पारी करायला सुरुवात. सगळी जबाबदारी आमच्यावर आहे, सर्व जबाबदारी आमच्यावर. होय थांबव नाही नामा नको नाही ऐकून या असं याचं पण. या ठिकाणी श्री क्षेत्र गणपतीपुळे इथे आम्ही आलेलो आहोत आणि आमच्या गोटातली जोशी वहिनी आलेली आहे. तिच्या स्वप्नातून काय आमचा लंगोट मात्र जात नाही. आमच्या लंगोटची तिला एवढी ओढ लागलेली आहे, काय करावे कळत नाही. लाईट बंद करू. मी एवढा पण काळा नाही, बंद करा. मी शुद्ध बोलतोय, ऐक ना बघा, मी शिकतोय. ह्यांचं स्तवन गायला उत्तम, गण गायला, पण गणपती पुढं बोललं, गणेश गुळ बोललं, खुळ खुळ स्टॉकिंग गणपती पुढं खैना आणलेला खैना आला खैना आणि गण पडला म्हणजे गण पूर्ण. मला म्हणतात चाल सुंदर आहे, लक्ष द्या, पण शाप पडला. गौरीला प्रेमाचं गायलं, चांगलं गायलं आणि लास्टला फक्त दोन गोष्टी राहिल्या, माझी लंगोट आणि नमान. त्याच्या पलीकडे काय ह्याच्याकडे होतं काय हो? हे मोठे परत बोललं, ह्या काय ना म्हणतात नमानाचा सीझन नाही, नमान नंतर पब्लिक म्हणतात नाही, ह्याच नमानाचा सीझन आहे. लांबरे बोलला ना म्हणजे नमानाचा सीझन आहे. नमान करायला लागलं ना, अरे रावल्या नमान करायला लागले की नाही? आपण बोलते संप बोलते. यांची खली बरीच आहे वहिनीची. ही वहिनी खानवलीत कळसवणी पाणी खेळली, आज 5 माघारी आलेलो नाही. आज म्हणून पालखीवरून नेतो वहिनीची, बघित राहा कशी ती. या ठिकाणी शक्ती तुला जर पंढरी असेल, शक्ती तुला जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची माझी विठ्ठल रुक्माई ही पावनभूमी, आमच्या कोकणचं पवित्र, आम्ही ज्याला आमची दक्षिण काशी म्हणू, असं आमचं गणपतीपुळे हे क्षेत्र आणि ह्या गावची गाव पांढर आमची आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट गणपतीपुळे. या ट्रस्टची कार्यकारिणी अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव, सरचिटणीस, उपसचिव, सगळी कार्यकारिणी सदस्य, या गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, ग्रामसेवक, सगळे मानकरी असतील, गावकरी असतील, सर्वांना मनाचा मुद्रा करून माझ्यासारख्या फाटक्या माणसाला इथं तुम्ही निमंत्रित केलं, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमच्या मनाशी आभार व्यक्त करतो. ज्यांच्या संपर्कातून हा कार्यक्रम मिळाला ते माझे आवडते शाहीर, शक्तिवले शाहीर नरेंद्र मोरे माऊली यांच्या माध्यमातून मला संपर्क झाला आणि वेळोवेळी माझ्याशी ज्यांचा संपर्क होत राहते माझे मित्र मंगेश भवानी माऊली, ज्याने मला टोपी दिलेली आहे. तुम्हाला शाहिरी मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझा मित्र राहुल गव्हाळे आलेला आहे, माझा तारवे आलेला मित्र महेंद्र आगरे भाऊ, ज्याने मला ह्या पंचकृषी दशकृषी निवेदनेमध्ये पहिल्यांदा आणलं, ते आमचे आदरणीय महेंद्र आगरे माऊली या ठिकाणी आहेत. संदीप बळकटे आहेत सायरा 11चे, सत्यवान कळमटे ओरी गावचे आलेले आहेत. ओरी गावचे आमची मंडळी अनेक आले आहेत, थोडा मनाचा मुद्रा. त्याच्यानंतर खेडवरून माझा चेतन दिवाळी मंडळी आले 10-15 जण खेडवरून आले बारीसर. काय प्रेम आहे, मग ह्या प्रेमाची जे जाणीव असते, एकदा का माझ्या आया बहिणीनो, माझे खेडवरून आलेले हे जे सगळी मंडळी आहेत चेतन दिवाळी, यांच्यासाठी एकदा टाळा वाजवला प्लीज. एवढा लांबून येतात त्या शक्ती तुला आणि कलगी तुला हा कायम आमरण राहणार, जिवंत राहणार. फक्त आयुष्य सुंदर आहे, फक्त ते उत्तमरित्या जगता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे निलेश कुर्ट्या माऊली आले, दीपक कुर्टे आहेत, बालकृष्ण पाशके आहेत, माझे सचिन आखाडे भाऊजी आलेले आहेत, मकरन काणे माऊलींचा आम्हाला हॉल मिळाला आहे, त्यांचे शतश आभार. सर्वांना मनाचा मुद्रा करून मी स्तवन सादर करतोय.
पूर्वकुळाची आई चंडिका देवी स्थापित झाली तिच्या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या साधा कलाकार आहे आणि तिचा दास होऊन तिच्या चरणाची धूळ मस्तकी लावून गणपतीपुळे गावाची धूळ मस्तकी लावून मी तिचं स्तवन गात आहे. हा नवरात्रीचा उत्सव आहे. गणानंतर बारी सुरू होते. कारण पार्वतीचा गण, आदिमाईचा गण शक्तीवाल्याने कलगीवाल्याने गायचा, आम्ही शिवाचा गण गायचा. त्याच्या आधी आईला नमस्कार करा चालतो, बापाला नमस्कार करा चालतो. त्याच्या आधी म्हणून माझ्या आईचं स्तवन करतोय. लक्ष असो. पुण्य लाभले पुण्य लाभले अजद्वारी ओढले माझ्या चंडिकेला आज हात जोडले. हो तत्वाची आई कीर्ती तुझी मोठी नारायण देऊन भरतो हात तुझी मोठी. आलो तुझ्या राऊळी धन्य तुझ्या देवळी, आलो तुझ्या राऊळी धन्य तुझ्या देवळी. आज होणार शाले मौन सोडले पुण्य लाभले भगवानी ओढले. पुण्य
काही बक्षीस आणले आहेत। आई चंडिका देवी मंदिर ट्रस्ट, श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे। त्याचप्रमाणे नांदगाव दिवाळीवाडी तालुका खेड इथून जे आमची मंडळी आले आहे त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक। धन्यवाद। आमच्या या पंचक्रोशीतील मित्र निलेश कुरटे माऊली, दीपक कुरटे माऊली, बालकृष्ण पाष्टे या तिघांकडून 501 रुपयाचं पारितोषिक कुरटे माऊली आणि पाष्टे माऊली। धन्यवाद। महेंद्रभाऊ आंगरे आमच्या निवडणुकीतील आमचे आयोजक, आमचे मित्र, या कलगी तुल्याचे पायी आणि एक आदरणीय व्यक्तिमत्व असलेले आमचे महेंद्रभाऊ आंगरे 1000 रुपयाचं पारितोषिक। शाहीर दामोदर गोरिवले या कलगीचे आमचे शाहीर, वरिष्ठ शाहीर आमच्या कलगी तुला समाजोन्नती मंडळाचे आता ते सदस्य आहेत, पदाधिकारी आहेत, गाव कळजोटी आणि गणेशवाडीचे आहेत। 500 रुपयाचं पारितोषिक। स्वप्नील घडशी माऊली निवेंडी 200 रुपये आणि खंडाळेश्वर प्लंबर मार्ट, खंडाळेश्वर प्लंबर मार्ट याचकडून 251 रुपयाचं पारितोषिक आले आहे। धन्यवाद। विशाल चौगले, अरुण चौगले याचकडून 100 रुपये आणि सत्यवान कळवटे माऊली आमच्या घराण्याची शाळ 201 रुपयाचं पारितोषिक। त्याचप्रमाणे ओमी गोडबरे आणि वृत्ती पालकर, ओमी गोडबरे आणि वृत्ती पालकर नाचणाऱ्या मुलांना 1000 रुपयाचं बक्षीस आले। धन्यवाद। आता गोवांच्या गणाचा भाग देऊया। आधी गोवाले गाड गायला ना 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 गोवाचे लिहतात ना, गोवाचे लिहतात ते नाव एकलव्य लावतात, आपल्याला घराण्याचं नाव लावतात एकलव्य शाहीर, भानुदास घराण्यातील एकलव्य शाहीर लावतात।
माझा त्यांना एकच प्रश्न आहे, एक लावूया आपल्या गुरूंना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा कापून दिला, हे माहिती आहे तुम्हाला पोरांनो? हे यांच्या गुरुला काय कापून देणार सांगा? अरे म्हणजे केस कापून देतील, एखादा कान डावाचा कान कापून देतील. तुम्ही विचारायचा गुरुदक्षिणा म्हणून काय कापून देणार? कसं आमच्या वाट्यात हे जातात आणि सांगून गेले आज या ठिकाणी भय बंद करा. मला ना आन्सर नाही होता, मी गावठी माणूस, मग मी टेन्शन मध्ये येतो. तर काय आज गणपतीपुळ्यात खानवली कळसवणं पाणी खेळलो या जोशी वहिनी बरोबर. अहो काय झालं मंडळी, मग काहीच बोलू नका. अहो एकदा काय झालं, बारी होती यांच्या बरोबर आजग्या आमच्या लांजा ह्याने आलं या बोडक्या डोक्यात. माझा एक नाही डायलॉग आहे, अड़ी वावर पे आता है उसको पड़वल दौड़का बोलते हैं, और शक्ति तिरा का शायर हो के टोपी नहीं पहनता उसको बोड़का बोलते हैं. याच्यात काय चुकीचं बोललो काय हो? नाही ना, म्हटलं टोपी घाला. ते दुसऱ्या वर्गात म्हणतात नाही आम्ही शक्तीवाले टोपी नाही घालणार. मी म्हणता शक्तीवाले असेल तर लुगडाने पोरका लावून ये. अरे इतनी सी बात थी यार, हे दुसऱ्या वारीला लुगडच लावणार. आणि म्हणतात सापूच्या तळ्यावर आज मुक्काम गोष्ट गणपतीपुळे, गोष्ट आहे सापूची तळे. आता येते करतो खळबळे बघा बस. तर आलं म्हणतात 4 वाजेपर्यंत म्हणतात माणूस हल्लेला नाही. अरे हल्लं कसं, आत्ताच लुगडं सोडी नंतर लुगडं सोडी. आणि ना हो ऐकून तरी घ्या, आमची गोवा आहे ना पॉट जरा मोठा आहे. तर मी त्यांना म्हणतात 7 महिन्याच्या गरवारणी सारखा आपलं पॉट काढून पुढे मी म्हणता खाणारा घेऊन आलो, वटी भरायची ना. पण नंतर मला बोललं दिवस गेले वटी नाही भरायची. मी काय वाईट बोललो काय हो? मी काय कमरेच्या खालचं बोललो, कमरेच्या वरचं बोललो, कोपी बरोबर चालेल? अहो प्रांगणात आहे, आईच्या प्रांगणात आहे, वाईट काय आपण बोलत नाही. आपण कुणाच्या आद्यात नाही मध्यात नाही, फक्त कळ काढतो आणि बाजूला होतो. गोवांच्या गणाची चाल दे, मला पण येत नाही, चाल पण देऊ आता या उदाहरण. आज पावन गणपतीपुळे बघ कशी उंडरवतो तो चाल. हो आज पावन गणपतीपुळे ह्या विश्वविधात्यामुळे, आज पावन गणपतीपुळे ह्या विश्वविधात्यामुळे उतरले ही कोटी कुळे. चरणी वाहून तुमच्या फुले बापा बरोबर बोललो? हे बरोबर बोललो काय रे मी? ह्यांनी गण कसा गायला रे? कान्सरले की नाही? ही वॉज कान्सरिंग हिअर. एक पटातले संजय भाईने वेर इज माय वाहिनी, वेर इज माय वाहिनी, 7 months गरोदर वाहिनी, वेर इज. हे काय वाईट बोललो नाही का? आपण असंच आहे फुल गावठी माणूस. ते आहे की नाही मजा? आता माझा गण घेतो. मला ते आयडियाने सांगितलं की माझे ते 2 गण घ्या आणि नंतर पुढची बारी करा. गोवांचा भाग दिलाय का बघा. ह्या गमती झाल्या पाहिजे. ह्या गमतीसोबत मूळ जो शक्यतो आहे तोही सादर झाला पाहिजे. आमची एंट्री होणार 1 वाजता 2 वाजता. माणसं झोपलेली, हे फक्त दादागिरी करून गेलं, शास्त्र आणि ज्ञान शिकून गेलं. आम्ही येताना मांडळी जरा झोपलेली असते, थोडी पापण्यावरती करण्यासाठी आम्हाला हे करावं लागतं. हे जोशी वेणी आम्हाला हे करावे लागते. यात आमचे काही चुकले का बरे? बाकीच्या ती मेरे नवगणाचं
घेतो विचार हा किती आहे इतकही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर वाढवड करुण सारी करतो विसया दरावर सारखं मातर सजले करा गसाम चल काय काय आणू गाये गणपतीला गसाम चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणवराईला घराला आणि सणाला चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणवराईला घराला आणि सणाला चल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गणवराईला घराला आणि सणाला आराध्य अमर गुरुवे 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आता माझ्या वारीचा गडी घेतो नंतर जाऊया आमच्या जोशीवालीकडे. बघा किती काळी आहे काय काळी आहे. हो साहेब मनामध्ये
प्रेमाचा भाग दिलाय आणि आता गवळण. तर गवळण मी घेणार, त्याने प्रेमाची गवळण माझ्यावर तसा लय जीवा बहिणीचा परण बसा. माझी पोरं 14 दिवस लागोपाठ नसणार आहे, त्याच्यामुळे थोडा आराम. तर एक पोरण ऐका, तर लुगड्यावर आलो म्हणजे त्या विषयावर आलो. थांबा, बक्षीस आले आधी, पैसा आले. यांचा डायलॉग आहे, पैसा आलं आणि नमन. तुझं पैसे मला जर आलं तर सांग तुझ्या बापसाचं काय केलं. अरे व्हायचं मनोरंजन केलं, त्याच्या मनात सारं दिलं. मी मनोरंजन केलं, व्हायचं मला हे पैसे आले, व्हायचं मला हे पैसे आलं तर बुवा काय तुझ्या बापसाचं गेलं. एवढंच म्हणायचं, बाकी बुवांचं माझ्यावर प्रेम आहे, कायम प्रेम आहे. आमच्या राज्याची शान आहे. हिंदीमध्ये चाली एवढ्या भारी काढतील की बाय 19 पोरी पटवल्या या गाण्यांवरती बुवा. रेकॉर्ड आहे बुवाचा आमच्या. आता इंस्टा अकाउंट पण इंस्टा अकाउंटला बुवाचं फक्त ह्याच्यावरचाच फोटो देतात पांढरा करून. याच्या काही देण्याचं ऐकतात नाही हो. त्यांना मला राग येतो मी असं बोललो ना. पण दिस इज मोटिवेशन टू वहिनी की तुम्ही जिमला जावं, थोडं पोटपीठ कमी करावं. आता येऊन म्हणतील ज्याला नाही पोट ह्याच म्हणतील बघा 100% लिहून देतो, त्याच्यावर दुसरं काही नाही लिहायला. आणि मी पण जरा काय वाईट बोलत नाही. हा तर विषय काय लुगड्याचा. तर म्हटलं बुवा आणि आलं लुगडं लावून आलं आणि त्याच्यानंतर ते टोपी घालायला लागलं. विषय सॉल्व्ह होतो ना इथं. भावकीत कांदा कशी हवी, पण विषय वाढवला ह्यांनी. मला बोलतात मी आता साडी लावून आलो, आता तुम्ही लंगोट लावून या. आता साडी ही सहावारी आहे, ही दाखवण्याची गोष्ट आहे हो, ही वरतीच नसणार ना. झगा बघा आणि माझ्याकडे बघा. मग लंगोट मी ते बोलले लंगोट लावण्याची आहे. मी गेलो लंगोट लावून 170 रुपयाची. मग लंगोट आतमध्ये घालतात, वर पॅन्ट घालतात. मी त्यांना बोललो तरी तुम्हाला हाऊस असेल यू कॅन कम टू अवर कॉपी. आणि तेवढ्या तरी वाजवल्याने खाल्लं. मग मी काय बोललो, ये माझे जोशीनबाई, स्वयंभू कुमजाई फुडगुस गाव फुडगुस या आईच्या प्रतिष्ठानकडून 502 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि त्यांचं म्हणणं आहे की गोवा भारी पेटवा. असंच ना, असंच खानवलीत फॉरेनर कसे येतो आणि आला आणि माईक घेतला आणि डायरेक्ट गोवा भारी पेटवा. मग काय मी विसरलो, मग मी भारीच पेटवली. एवढी पेटवली की ह्याची एकदम खटावली. मी काय वाईट बोललो? अरे वाईटच बोलत नाही आपल्या. आपण कुणाच्या आल्यात नाही गेल्यात नाही, फक्त कळी काढतो की माझं लावलं. आपला विषय दार नाही भाऊ. तर आता त्यांनी 2000 रुपये लावले. डांबर 2000 लंगोटवा आलं तर 2000 रुपयाचं बक्षीस. माझी 170 ची लंगोट जर ह्यांच्याकडे 2000 रेट वाढत असेल तर भेंडी आपली लंगोट किती महाग आहे बघा. माझी 170 रुपयाची लंगोट जर हे 2000 दाखवायला देत असतील, फक्त बघाय पुरता घेऊन पण नाही जाणार, फक्त दाखवायची किती घेऊन जाईल 2000. मग ब्रँड आहे की नाही आपला लंगोट. मग हे काय म्हणतात स्वतःला ब्रँड इज ब्रँड. वहिनी बोलली, अरे ब्रँड इज हिअर.
2000 रुपीज भेंडी गावात वा भारी पेटवा. आता जोशी वहिनी तुझी खैडी वहिनी लय माझ्या गवळ घ्या हवी गवळ द्या हवी चाल द्या भावाची उगा दुधार नको कोणाची काय. अरे पैसे राहिले मगाशी. सूर्या गॅस सेफ्टी सर्व्हिसेस सॉरी सूर्या गॅस सेफ्टी डिव्हाइसेस काय मागे काय सॉरी मला वाटलं माझं इंग्लिश चेक करण्यासाठी कोणी पाठवणार. आय कॅन रीड इंग्लिश यू नो ना काय घंटा भाई मी अंडो म्हणतो समजा मेरे को. टोपी बघितलीस का हे टोपी पाछाडलेला झपाटलेला भेंडी डोळे बघ हे बाबा लगेच. श्री निलेश अनंत माडे धौलवल्ली राजापूर रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि हे काय साई लिंगायत 150 रुपये आणि श्रुती पालकर पावली याचकडून 500 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद असणाऱ्या मुलांसाठी देतो. नंतर झालं आता गोवाची चालते ये दिन ये महीने साल माझं संगीतकार पण फुलं द्वारका नगरी तुम्ही का गेलास मला सोडून. श्रीकृष्ण जोपर्यंत लहान होता हे तुम्हाला हे टाकू नका. तर जोपर्यंत लहान होता त्याचे भाग होते की तो गोकुळात मोठा होईल तिथे फक्त लीला करेल रास क्रीडा खेळेल रास लीला करेल गोपिकांची मनोरंजन करेल आणि तिथे काही दैत्यांचा वध करेल. त्याच्यानंतर मात्र जे महाभारत घडलं त्याचा भाग करण्यासाठी द्वारका नगरीत तो गेला आणि तिथून त्या अर्जुनाचा सारथी झाला आणि तिथून हे महाभारत घडलं. त्याच्यामुळे त्याला जाणच भाग होतं. मात्र त्या राधेला जाताना त्यांनी सांगितलं की राधे मागच्या अवतारात तू माझी सहचरणी होतीस मात्र ह्या अवतारात तुझं माझं तो विरह आहे तो पुढच्या जन्मात मी भरून काढेन आणि पुढचा जन्मात तो भरून काढण्यासाठी श्रीकृष्णाला जावं लागलं. हे माझ्या आदिमायेचं माझ्या जोशी बुवांचं उत्तर आहे गवळीचं. आता माझी वेळ करतोय. तर त्या राधेचं माझ्यावर प्रेम आहे आणि माझं राधेवर प्रेम असं श्रीकृष्ण म्हणत असेल अर्थात होतं. मात्र राधेच्या प्रेमाखातर जे काय उंगल्या करतायत जी काही पुतना मावशी आली तिच्यावरतीचा विषय गातोय. कारण मी डबल बारीला आलेलो आहे. कमरखालचं काही गायचं नाही. आयाबळीचा मान ठेवायचा आहे. नवरात्रीच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे. माझ्या तुऱ्याच्या सणाचं पावित्र्य ठेवायचं आहे आणि वारी करायची आहे. मध्ये गमती जमती असतील मात्र मूळ गाभा सोडून मी गात नाही. म्हणून शाहीर लक्ष असावं पुतना मावशीचा विषय गातोय. हिच्या मनात काळ भिरगाली कशाच्या जोरावर हिच्या मनात काळ भिरगाली कशाच्या जोरावर तुला सांगतोय मुरलीधर तुला सांगतोय मुरलीधर तुझ्या तो पसणार बरोबर. हिच्या मनात काळ भिरगाली कशाच्या जोरावर
शाहिरांचा प्रश्न आहे की असं एक मंदिर आहे, त्या मंदिरावरती सावली पडत नाही, त्या मूर्तीला हात नाही, पाय नाही, आणि अनेक वर्ष शाहिरांचा प्रश्न आहे. अनेकदा आम्ही उत्तर दिली, शाहीर काय मान्य करत नाही, एकही अट सोडत नाही. त्याच्यामुळे शाहीर आज मात्र तुमच्या दुसऱ्या प्रश्नाची तयारी करून आलेलो होतो. तो प्रयत्न होतो, तुमची जर इच्छा असेल दुसरा बदला मी देईन. तो तुमचा जी गर्भार अवस्थेमध्ये पुरुष भोगते हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचा भाग घेऊन आलेलो होतो. तुम्ही प्रश्न बदललेला आहे. मात्र माझा प्रश्न तुमच्याकडे आहे, रसिकांसाठी सांगतो, जो महाराष्ट्रामध्ये गाजतो आहे, की असं कोणी वरदान दिलं, जर तू आकडी कोयती लावून गेलास, शेतकऱ्याला सांगितलं जर तू आकडी कोयती लावून गेलास तर तुझ्या शेतात, तुझ्या बैलांवर, तुझ्या इस्टेटीवरती, तुझ्या संपत्तीवरती, तुझ्या घरच्यांवरती कुठलंही आपत्ती संकट येणार नाही. हे वरदान कोणी दिलं सांगायचं. आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात सापडेल. एवढाच भाग आहे, एका पदात घेतो. अजून काही ठेवू काय? नावा नाही सारखं नको. पंकज ह्या चाळापैकी मग माझ्या चाळ येतो. हे पण मी काय म्हणतो, हा चांगल्या बोले, अरे कर्णूला ठेवली कोंबडी. जोशीवाडीचा पास माघारी आलोय गणपतीपुळ्याला. हिला नाव घ्या, सांगा. लय भारी नाव, नामारात पण काम करते मावशी, नामारात पण नाव घेते. लय भारी. एक तरी 100 रुपयाचं पारितोषिक मी देणार. आणि माझ्या रावल्याचं नाव घ्या, सांगायचं. राहुल गवाळीचं नाव घ्यायचं. कवटा ठेवली 7 राहुल गवाळी. चालेल. कवटा ठेवली 7 राहुल गवाळी. नमन तुम्ही युट्यूबला टाकता तर कमेंट मला येतात ना, बरोबर नमनात ना एकदा करू. ओके, आय लाईक इट. राहुल गवाळी तुझ्या मागून मागून येत आहे. सुमेध तांबे तुझ्या मागून मागून येत आहे. किरण गवळे देखील तुझ्या मागून मागून येत आहे. आता तुझा तुकडा कमाल. अरे हे दोषी महिने आज म्हणून गणपतीपुळे तुझं भात मागायला आलेलं आहे. मला लय मजा येते. ह्या करा रातभर सांगा, लय मजा येते. माझा मंडळात विषय जाणार की लांबोऱ्या गाणी चांगली बोलतो, गमराच्या खालचं काय बोलत नाही, वाईट काय बोलत नाही, पण हे जाकडीत नमान करतो.
मी जी सुपारी घेतो त्याच्यामध्ये 2 in 1 करतो ना हो. वळ्या मागितल्या लिंबाच्या मी ठेबा मिठाच्या मध्ये देतो 2 एक्स्ट्रा. क्या प्रॉब्लेम आहे? आता मी सांगतो यांनी चॅलेंज माझ्या लंगोटीशिवाय काय बोलत नाही या जगात. माझ्या हे जर ताजमहल मागे गेले ना आणि जर मी त्याच्यासोबत गेलो तर मला म्हटलं एका लंगोट दाखव नंतर ताजमहल बघतो. काय एवढा माझ्या लंगोटीत काय माहिती मग? अरे कुठलं ना द्या नाशी. अरे ना कुठलं सावध आ शी बाबीस. मी सांगतो हे मी लंगोट दाखवणार. हे जर पिकनिक आलं ना तर आपलं लंगोट दाखव. हे त्याला पिकनिक यायचं लंगोट दाखवायची गोष्ट काही काय. तरी मी बोललो मी खोपीकडे या म्हणून एका आपलं दाखवतो म्हणून. काय पाचटपणा. ऐका तुम्ही अजून इथंच आहे. आई शपथ आय लव्ह यू यार. काय वगैरे आयुष्याची वीड होण्यासाठी एक धागा पाहिजे. आयुष्यभर सुंदर आहे पण वेळी अशी धागा पाहिजे. काय केलंय भारी ह्याच्यात मी काय भुवांना बोललो हे उद्या व्हायरल आहे तो. जिपेला 200 रुपये करा मला. मला तुम्ही ना जोकरच केला हो. वागाचा जोक. अरे तर युट्यूबला आहे तुम्ही सारखा काय रे जोशी बुवा. 12 महिने तुम्हारे लिए नहीं करता पब्लिक के लिए करता भेंडी गवार. वायशी हमारी चलती ना तुम्हारी क्यों चलती भेंडी. मी नाही कुणाच्या आल्यात गेल्यात मध्यात नाही आध्यात नाही फक्त कळ काढतो बाजूला होतो ना. पोराचं खाय प्यायचं लाड मागितला जो 2 काळसुला. तर एकदा होता नमान हा वाघाचा झोप. हा तर राहिलं मगाशी. रोवणं ठेवली कोंबडी तर करंडूल आता हिथं ठेवू का हिथं ठेवू. रोवणं ठेवली कोंबडी करंडूल हिथं ठेवू की तिथं ठेवू. आता चॅनया बोले ते एकदा होता नावा आणि बघ रक्तानं वाकलेला राजकुमार वाघाचं नाव आणि उर्फ भावकीत कंधार. आणि राज्य जात राजकुमार. राजकुमार आपल्या बायकोसोबत सख्या बायकोसोबत लबाड सामाटलेलं. तर शी बाबा या भारी आहे की नाही. आया बहिणी पण असतात यार काय वाईट आहे घ्यायच्या इतकी तू जलते भेंडी. तर राजकुमार चाललेला रानात जायचा सी ना हे बोली नो. तुम्ही वर्षी सारखा पोरांनाच म्हणतो त्या पण माझ्या बहिणी आहेत. तर चाललेला मागणं आपली पदर घेऊन राजकुमारी जायचं आपली अशी. आणि काय सीन कसा जंगलात जाणार रावल्या जंगलात जाणार आणि तिकडनं वाघ येणार. पब्लिक बसणार मागणं आता पब्लिक बसलाय ना तिकडनं वाघ. आणि सीन कसा गाडी साहेब या अभयारण्यातून आमच्या मागोमाग या नंतर या अरण्यामध्ये व्याघ्र असण्याची शक्यता आहे. आणि जर हे व्याघ्राने जर झडप घातली तर आम्ही काय करावे हा डायलॉग नंतर मग शैली वाजवणार. आणि तिकडं वाघ येणार व्याघ्र असण्याची शक्यता आहे. तुम्ही आमच्या कृपया मागून यावं. असं झालं की वाघ तिकडे येणार ना. वाघ तिकडे येणार जोरात. वाघाड खालच्या वडीला महाद्या हो हे पोरी काय बोलत होते हे पोरी खालच्या वडीला महाद्यानं वाघाची भूमिका केली. वाघाचं बिनत पद्धतशीर घालून सॉंग घालून एंट्री मध्ये असं बसलेला वाजवली की जायचं ना 80. राजा बोला लागला आमच्या मागून यावे. हा झाला सगळं झालं आणि इकडे ढोलकी वाजवायला लागलं.
आता वागेल मग वागेल. वाघ पोच घेऊन राहिलेला तेवढ्यात आला खालच्या एवढ्यातला एक कुत्रा समोर. वाघ त्याच्याकडे बघी, कुत्रा त्याच्याकडे बघी. तो अंच्याकडे झालं, हे इकडे आपलं वाजून बसले. आमच्या मागून बघून यावे झाल्याबरोबर हा कुठला रे? वाघ ह्याच्याकडे बघी, कुत्रा त्याच्याकडे बघी. करायचं काय? मग लास्टला एक आयडिया केली. महादेव ये मी वाघ नाही आहे, मी माणूस आहे. अरे कुत्र्याला काय माहिती तू वाघ माणूस आहे. जो काढणार फाडून इकडे आपला गाडी साहेब आमच्या मागून अरे व्याघ्रा तिला फाडून घाला सगळा. कुत्रा तुझी सिव्हिलला जाऊन व्याघ्रा इकडे झोपलेले. अशा सगळ्या गमती आहेत. हे 200 महिने आज म्हणून तुझा लुगडा काढतो. लुगडा काढायचं देव मकान कापी नको काय का भारी करा. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. कोणी असता तुझ्या कमरेला हो, जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला हो. जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला हो. जाणार नाही कोणी तुझ्या वाटेला. दिले कुणी हे वरदान सांगावे शास्त्र शोधून. भूमाता रक्षकतेच्या ग्रंथपान पलटून. उत्तर देऊन शाहिरा ओ भरावी पुण्याची झोळी. येईल आपत्ती संकट कराया तुझी ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. जाशील जर का वाटेला तुझी होईल राख रांगोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. येईल आपत्ती संकट कराया त्याची ही खांडोळी. एक फरमाईश आहे. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर. हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर. साऱ्या ड्रायव्हरचा रिक्षा ड्रायव्हरचा नाद खुळा अर्धी जिंदगी रस्त्यावर. त्याची जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळाची जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळाची जिंदगी रस्त्यावर. रस्त्याचा राजा ड्रायव्हर माझा उदार जीवावर. हातात स्टेरिंग धावतोय डेरिंग विश्वास देवावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळाची जिंदगी रस्त्यावर. साऱ्या ड्रायव्हरचा नाद खुळाची
अंधश्रद्धेचा विषय काढायचा नाही. अरे भक्तावरती गाणं विकास लांबोरे पहिला असा शाहीर आहे ज्याने भक्तावरती गाणं गाणं. मी अंधश्रद्धेला काय असं पाणी घालत नाहीये. मी त्यांचे जोक सांगतो याचा अर्थ त्यांना खूप लाईटली घ्या असं मी सांगत असतो. त्याचा उलटा अर्थ तुम्ही काढू नका. नाहीतर माझ्यावर अशी कोणी करणे गेली की मी त्याचा सरबत करून पाणी पितो आणि तुम्ही सांगताय या असल्या काही गोष्टी सांगू नका. माझे जोशी वहिने बारीसाठी शुभेच्छा देतोय. जर काय आगावगिरी केली आज 5 माघारी नाही 6 माघारी घेऊन 10 माघारी घेऊन वरात काढून घेऊन जाईल पोटात माझ्या बाजूलाच आहे. एवढा बस करू ये नको रे किती जोशी बुवा तुमच्याशी असं जर पब्लिक होत असेल इंटरॅक्ट तर मला सांगायचं. शाहीर म्हणजे काय? अहो मी स्तवन गायलं, गण गायला, तुमचा भाग दिला, गवळीचा भाग दिला, पद गायलं आणि रसिकाने घेऊन ठेवलं. आता 2:15 वाजतात रात्रीची. तू पण खुळावलास. अरे भक्ताचा जोक याच्यापेक्षा पण मायनस जोक आहे. तुम्ही त्यात काय फरमाईश येतात माझ्याकडे भक्ताचा कमाल आहे. शायरी सोडून काय स्टँडअप कॉमेडी करू शकतो की नाही? बाजूला ठेवा खाली ठेवा बाजूला. लय मागणी आहे मला यांना. मी असं म्हणलं हे वाटलं हळद लागली आणि आजूबाजूला कोणी नाही कशी काय भक्ताचा जोक. अनेक ह्या पोरांनी सगळ्यांना ऐकलेला आहे. युट्यूबवर कोण कोण आहे? अरे सगळंच आहे ऐकलं मी. तर एका गावात होता भगत. यू नो भगत? यू डोंट नो भगत? लिंबू मिरची अँड ऑल, उलटी बावली, बाईकची चप्पल, टाशणी अँड ऑल थिंग्स, उलट्या पिसाचा कोंबडा अँड ऑल. भगत होता बाजार होता आणि बाजारात आणली ताजी मच्छी. मावर घाण मच्छर आणि प्लास्टिकच्या पिशवीत आणला. ते ऐकायला येतात तुम्हाला? तुम्ही असं गप राहिलं की मला नाही जमत. एवढं बस. आणि मावरं आणलं आणि पडवीत ठेवलं प्लास्टिकच्या पिशवीत. वलं ना पाणी सुटेल म्हणून. आणि 4 वाजता आलं गिरायक देव बघायला गिरायक आलं. उगव तिकडं तोंड केलं पडवीत असा वटीव बसला बघत. नारळ ठेवला, लिंब ठेवला, बाजूस एक कोंबडी. आजच द्यायचा ना शिवारा. टाकला हळद टाकला, पिंजर टाकणार, बुकाट टाकला, मिरच्या घातल्या, अगरबत्ती लावली, देवा लावला. देव अंगात आला. टाकू बघा तरी 7 जणी माझ्या भनी आज यावं. हे दोघं खुश. हे माझ्याकडे बांधणार नाही. याची नाही काढणे जवळची अशी गिराक माझ्याकडे. तर खाली बघतात पण ती गिराक आपली आता काहीतरी भारी निघणार ना. बघतात रिक्षाचा गिर टाकलेला आता भारी गिर टाकून झाला. माझ्या भनी 7 जणी असं करून हा गिर टाकून झाल्याबरोबर पडवीतली पिशवी सुरसुरली. केर मांजर धोका यांना गिर टाकून झालेला हो. आता करायचं नाही. त्याला समाजला मांजरू आले. आता म्हणून सगळा मावरा नेणार एवढा कळलं. अरे बरं आणलेला पण मग भांगडे म्हणू नको, पापलेट म्हणू नको, सुरमई नको, जीव वरचे खालवर. हे आपलं आशेनं बघित याचं कान तिकडे. पण गिर तर टाकून झाला. आता करायचं काय? म्हणून ते म्हणतो 500 रुपयाचा मावरा 1000चा गिराक आहे. तो गिर टाकूया. तुझ्या भावकीन केला म्हणून असं झालं. भावकीवर सगळा गे भावकीवर असतो बघा. लक्षात ठेवा. भक्तांचा खालच्या घराचं घर आहे ना त्यानं केला. लय जलतो. गाडी घेतलीस ना तू जलतो. तसं तिकडं सुरसुरलं.
हा सुरसुरलं करू काय गिरत टाकून जरा भावरं घेऊन जाणार बोका. आता म्हणतो का आयडिया करूया बायकोच बोलवूया. हे आपले माझ्याकडे बघताय माझे माघार नीला बोलवा. अरे ह्याला समज नाही 7 जणी गेली बोलतो आणि मध्येच माघारी तुकली आली. असल व्हायची पहिलीच निघून गेलेली असेल तिला बोलवत असेल देव का काय ते माझ्याकडे बघा ना. अरे बघताव काय मागा